झी 24 तास एक पाऊल पुढे. आता पाहूयात काही हॅपनिंग न्यूज आमच्या स्पॉट 5 सेगमेंटमधून. यंदाचा अर्थात 13वा झी सिने अवॉर्ड्स मुंबईत रंगणारे हे तर सगळ्यांनाच माहितीये. शाहरुख खान आणि दीपिकानं या सोहळ्यात आमचं खास सरप्राईज असणारे असं सांगत या सोहळ्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे सरप्राईज मधला एक भाग आमच्या हाती लागलाय आणि तो म्हणजे या सोहळ्याच्या निमित्तानं अभिषेक बच्चन आपलं पहिलं अवॉर्ड फंक्शन मधलं अँकरिंग करणार आहे. अर्थातच यंदाच्या या अवॉर्ड सोहळ्याचा तो होस्ट असणार आहे आणि त्याच्या साथीला असणारे त्याचा जिगरी दोस्त रितेश देशमुख. तसं पाहता सिनेमाचं होस्टिंग करणं रितेशसाठी काही नवीन नाही. मात्र आता आपल्या दोस्ताबरोबर हे होस्टिंग करताना रितेश किती मजा करणार हे बघण्यासाठी थोडा काळ वाट पाहावी लागेल. लाईफ ऑफ पाय या सिनेमातल्या रिचर्डला पाहून सलमान खान खूपच प्रभावित झाला आणि आपल्या शेरखान सिनेमासाठी असाच टायगर हवा असा हट्ट त्यानं भाई सोहेलकडे केला. सोहेलनं भावाला शब्दही दिला की आपण असाच टायगर शोधू, मग तो रिअल असो किंवा अॅनिमेटेड. पण सल्लू भाईला शब्द देऊन सोहेल फसला ना. जेव्हा मार्केटमध्ये याची कॉस्ट काढली तेव्हा सलमानच्या संपूर्ण फिल्मच्या खर्चापेक्षाही याचा खर्च जास्त होणार असं कळतात सोहेलनं शब्द मागे घेतले. त्यामुळे रिचर्ड सारखा टायगर मिळवण्यासाठी बॉलिवूडचा हा शेरखान काय करतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. सो वेट अँड वॉच. ओम शांती ओम या सिनेमानंतर पुन्हा एकदा शाहरुख दीपिकाची केमिस्ट्री आपल्याला पाहता येणार आहे ती चेन्नई एक्सप्रेस मधून. विशेष म्हणजे चेन्नई एक्सप्रेसचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील झाला आणि सगळीकडे पुन्हा एकदा शाहरुख दीपिकाच्या लुकची चर्चा रंगू लागली. रोहित शेट्टीचा हा सिनेमा असल्यामुळे लुकवरूनच हटके वाटणारा हा सिनेमाही नक्की हटके असेल अशी अपेक्षा करूया. ऐश्वर्या राय बच्चनची मॅटर्निटी लीव्ह लवकरच संपणार आहे, कारण बॉलिवूड बरोबरच प्रेक्षकांनीही तिला लवकरच कामावर रुजू होण्याचे जणू आदेशच दिलेत. त्यामुळे नवीन वर्षात ऐश्वर्या कामाला लागणार आहे आणि याचसाठी खास करून आपली फिगर मूळ पदावर येण्यासाठी ती सध्या प्रयत्न करते. रोज योगासनं करण्याबरोबरच खास घरीच फंक्शनल ट्रेनिंगही घेते. वळू, विहीर, देऊळ अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांची ट्रीट देणारे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आता लघुपटांचे धडे घेत आहेत. खरं तर उमेशचाही सिनेसृष्टीतला प्रवास हा लघुपटापासूनच सुरू झाला होता. गिरणी हा त्याचा पहिला लघुपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूपच गाजला. त्याला पुरस्कारही मिळाले. व्यावसायिक स्तरावर येण्यासाठी लघुपट ही महत्वाची आणि पहिली पायरी असल्याचं त्याचं म्हणणं आहे आणि म्हणूनच सध्या पुण्यात या लघुपट कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. सो आता स्पॉटलाइट शो मधून मी घेतेय तुमची रजा. पण तुमची एखादी एंटरटेनमेंट न्यूज पाहायची राहिली असेल किंवा पुन्हा पाहावीशी वाटत असेल तर लॉग इन करा www.24tas.com आणि लाईक करा www.facebook.com/झी24तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.